सरकारी दवाखान्याच्या अगदी शेजारी 2004 पासून ही वस्ती इथेच अशाच अवस्थेत। दळवीनगरमधली हे पत्रा शेड 14 वर्ष झाली आणि परिस्थिती बदतरहून बदतर हालाकीची होत चालली। पावसात गडकं छप्पर, उन्हात तापलेली पत्र आणि प्रत्येक दिवस जगण्याची लढाई। याच दळवीनगरला लागून ही अजून एक वस्ती 2015 पासून इथेच तशीच उभी। एकीकडे हायटेक आयटी पार्क उभे राहिले, काच, लाईट्स, मोठ्या इमारती, लक्झरी गाड्या, सगळं झपाट्यानं बदललं। पण या वस्त्यांमधलं आयुष्य काहीच बदललं नाही, कुणालाच काही पडलं नाही। कारण इथं राहणाऱ्या लोकांसाठी डोक्यावरचं छप्पर असणं हीच सर्वात मोठी उपलब्धी आहे। आजचं पोट भरलं इतकंच स्वप्न असलेल्या गरीबाला विकास म्हणजे काय हे कसं कळणार? पोटात भूक असताना घराच्या हक्कासाठी ओरडायची ताकद कुठून येणार? जिथं जागा मिळेल तिथं झोपली, जसं जमेल तसं शेड, ना आराखडा, ना नियम, ना सुरक्षितता। आणि मग त्याच लोकांकडे जाऊन मत मागायला येता? कुठल्या तोंडानं मत मागायला येता? हा व्हिडिओ झोपड्या पाडण्यासाठी नाही, हा व्हिडिओ इथल्या रहिवाशांना सन्मानानं सुरक्षित पक्कं घर मिळावं यासाठी आहे। पण प्रश्न अजूनही उभाच आहे, ते घर कधी मिळणार, कोण देणार आणि कसं देणार? जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत हा आक्रोश थांबणार नाही।